नवरात्रामध्ये देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आपण कडाकणी बनवतो किंवा याला काही ठिकाणी फुलोरा सुद्धा म्हणतात. पण बऱ्याचदा काय होतं ना, बऱ्याच जणांच्या कडाकण्या ह्या तेलात गेल्यानंतर विरघळतात किंवा त्या खूप तेलकट होतात, नाहीतर मग त्या खूपच कडक होतात, ज्या की हाताने मोडल्या सुद्धा जात नाहीत. असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे परफेक्ट टिप्स सहित ही कडाकणी बनवून दाखवलेली आहे. तुम्ही याचा आवाज ऐकलाच असेल का, ह्या कडाकण्या किती खुसखुशीत बनून तयार झालेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ह्या कडाकण्या आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत, तरी देखील अतिशय खुसखुशीत आणि अजिबात तेलकट सुद्धा झालेल्या नाहीत. तुम्हाला दिसतच असेल. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सर्वात आधी इथे मी एका ताटेमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता गव्हाचं पीठ चाळून वगैरे इथे आपल्याला घेण्याची अजिबात गरज नाही. तर 2 कप गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये इथे आपल्याला पाव कप बारीक रवा घालायचा आहे. तर रवा इथे आपल्याला बारीकच वापरायचा आहे. जाड रवा असेल तर एकदा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. रव्यामुळे ही कडाकणी अतिशय खुसखुशीत बनून तयार होते. आणि त्यानंतर यामध्ये पाव कपच बेसन घालायचं आहे. बेसन घातल्याने ह्या कडाकण्या अतिशय खमंग अशा बनून तयार होतात. त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. अगदी पाव चमचा हळद घालायची आहे. हळदीमुळे ह्या कडाकण्याला कलर खूप छान येतो. तुम्हाला नसेल घालायची, नाही घातल्यात तरी देखील चालेल. त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पिठी साखर घातलेली आहे. तर बऱ्याच जणांच्या कडाकण्या ह्या तेलात गेल्यानंतर विरघळतात. त्याचं कारण असं की साखरेचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं का कडाकण्या ह्या तेलात गेल्यानंतर अगदी लाल पडतात किंवा त्या विरघळतात. त्याचं कारण असतं साखरेचं प्रमाण. साखरेचं प्रमाण हे अगदी परफेक्ट घ्यायचं असतं. त्यासाठी मी सांगितलेलं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे. ह्यापेक्षा जास्त इथे आपल्याला साखर घालायची नाही. त्यानंतर इथे मी कडकडीत गरम केलेलं तेल घातलेलं आहे. तर पोहे खायच्या चमच्यानं एक 6 ते 7 चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तुम्हाला जर ह्या कडाकण्या खुसखुशीत हव्या असतील तर कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन घालायचं. कडक हव्या असतील तर थंड तेलाचं मोहन सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. तर सुरुवातीला हे तेल मी चमच्याने मिक्स करून घेतलं. त्यानंतर छान असं हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे संपूर्ण पिठाला हे तेल अगदी व्यवस्थित असं लागलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकाल, हे तेल मी छान असं पिठाला चोळून घेतलं. याची व्यवस्थित अशी मूठ बनत आहे, म्हणजे तेलाचं प्रमाण, मोहनाचं प्रमाण अगदी परफेक्ट यामध्ये आपण घातलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर गव्हाच्या पिठाच्या कडाकण्या बनवतोय त्यासाठी पीठ इथे आपल्याला अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे. त्यामुळे पाणी अगदी थोडं थोडं घालायचं, खूप जास्त पाणी एकाच वेळी घालायचं नाही. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगते मला पाणी किती लागलं, म्हणजे तुम्हाला देखील पाण्याचा अंदाज येईल. तर यामध्ये आपण पिठी साखर घातलेली आहे, त्यामुळे पाणी जर आपण खूप जास्त एकाच वेळी घातलं तर त्या पिठी साखरेला पाणी सुटतं आणि पीठ हे मऊ होऊ शकतं. मग कडाकण्यासुद्धा मऊ होतात आणि तेलकट होतात. तर ही काळजीसुद्धा इथे आपल्याला नक्कीच घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल, हे पीठ मी अगदी व्यवस्थित असं घट्टसर मळून घेतलेलं आहे. पीठ अजिबात सैलसर ठेवायचं नाही. इथे आपल्याला अगदी छान घट्टसर गोळा याचा मळून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकाल, इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी छान असं घट्ट आहे, अजिबात त्याला सैलसर वगैरे मी ठेवलेलं नाही, तुम्ही बघू शकाल. तर आता हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रवा फुलतो, त्यासाठी 10 ते 15 मिनिटे आपल्याला याला रेस्ट देणं गरजेचं आहे. आणि 10 ते 15 मिनिटानंतर हे पीठ आपल्याला परत एकदा 2 ते 3 मिनिटे छान असं मळून घ्यायचं आहे. असं हे 2 ते 3 मिनिटे परत एकदा पीठ आपण मळून घेतलं का कडाकण्यासुद्धा लाटताना फाटत नाहीत किंवा तुटत नाहीत. तर आता आपण याचे गोळे करून घेऊया. तर तुम्हाला ह्या कडाकण्या कितपत लहान मोठ्या हव्या आहेत त्यानुसार याचे गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता. हातावरती छान असे मी मीडियम साईजचे ह्याचे गोळे तयार करून घेत आहे. तर काही गोळे इथे मी तयार करून घेतलेत आणि आता आपण याच्या कडाकण्या लाटून घेणार आहोत. तर एकाच वेळी इथे आपल्याला अर्ध्या कडाकण्या करून घ्यायच्या आहेत. असं नाही की एक एक कडाकणी करून तळून घ्यायची आहे. तर एकाच वेळी आपण अर्ध्या कडाकण्या बनवून घेऊया आणि मग त्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी पोळपाटावर न लाटता खालीच किचन ओट्यावर लाटून घेत आहे. किचन ओटा मी स्वच्छ पुसून घेतला आहे आणि ह्याच्यावरच आता ह्या कडाकण्या मी छान अशा लाटून घेत आहे.
तर कडाकण्या लाटताना खूप जास्त पातळ लाटून घ्यायच्या आहेत. जेवढ्या शक्य असेल तेवढी पातळ कडाकणी लाटून घ्यायची आहे. जितकी कडाकणी तुम्ही पातळ लाटून घ्याल तितक्याच खुसखुशीत त्या बनून तयार होतात. तर एक कडाकणी इथे मी लाटून घेतली आणि तुम्ही बघू शकाल या कडाकणीमधून माझा हात सुद्धा दिसतोय. इतकी पातळ कडाकणी इथे मी लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल अजिबात त्याच्या कडा फाटलेल्या वगैरे नाहीत. पण अगदी परफेक्ट असा शेप तुम्हाला द्यायचा असेल तर एखादा डब्याचं झाकण किंवा डब्बा घेऊन तुम्ही अशा पद्धतीने त्याला गोलाकार देऊन घेऊ शकता. म्हणजे अगदी छान अशा एकसारख्या आणि गोल गोल कडाकण्या बनवून तयार होतात. कडाकण्या बनवून तयार झाल्यानंतर त्याला हलकंसं चाकूने किंवा काटा चमचाने टोच मारून घ्यायच्या. म्हणजे कडाकण्या तेलात टाकल्यानंतर फुलत नाहीत आणि मग त्या मऊसुद्धा पडत नाहीत. अगदी खुसखुशीत अशा बनवून तयार होतात. तर सेम पद्धतीने इथे मी बाकीच्या कडाकण्यासुद्धा लाटून घेत आहे. तर पुन्हा एकदा सांगते, कडाकणी लाटते वेळेस अगदी छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे. जितकी पातळ कडाकणी लाटून घ्याल तितकीच खुसखुशीत अशी बनवून तयार होते. तर दुसरी कडाकणीसुद्धा इथे मी लाटून घेतलेली आहे आणि ही सुद्धा तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे. यालासुद्धा आपण चाकूने किंवा काटा चमचाने टोच देऊन घेऊया. म्हणजे कडाकणी तेलात गेल्यानंतर फुलणार नाही. तर प्रत्येक कडाकणीला आपल्याला ह्याच पद्धतीने लाटून टोच मारून घ्यायचे आहेत चमचाने किंवा काटा चमचाने. तर ह्याच पद्धतीने बाकीच्या कडाकण्यासुद्धा मी तयार करून घेते. एकाच वेळी अर्ध्या कडाकण्या तयार करून घ्यायच्या किंवा तुम्ही पूर्णसुद्धा करू शकता. तुम्हाला जर कोणी मदतीला असेल तर एक जण लाटून एक जण तळल्या तरी देखील चालते. पण एक एक कडाकणी लाटून तळू शकत नाही कारण त्या लगेच लाल पडतात. एक एक कडाकणी तळायला फक्त 30 सेकंद आपल्याला लागतात. त्यासाठी काही कडाकण्या तयार करून घ्यायच्या आणि मग ते एकाच वेळी आपण तळून घेऊ शकतो. तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल हे मीडियम गरम करायचं, खूप जास्त गरम करायचं नाही. आणि तेलामध्ये कडाकणी टाकल्यानंतर फक्त 15 ते 20 सेकंद हे आपल्याला कडाकणी तळण्यासाठी लागतात. खूप जास्त वेळ लागत नाही. त्यासाठीच मी सांगितलं होतं तुम्हाला का भरपूर कडाकण्या करून घ्या आणि मग त्या तळायला घ्या. हलकासा सोनेरी रंग आला का लगेचच ही कडाकणी काढून घ्यायचं आहे. कारण कडाकणीमध्ये आपण साखर घातलेली आहे. तळल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे त्याला थोडासा डार्क रंग अजून येतो. त्यामुळे तळतानाच हलका सोनेरी रंगावरती तळून घ्यायचंय. म्हणजे त्यानंतर सुद्धा त्याला थोडासा डार्क रंग येतो. तर सेम पद्धतीने संपूर्ण कडाकण्या इथे आपण तळून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकाल एक सुद्धा कडाकणी इथे आपली फुललेली नाही किंवा लाल सुद्धा झालेली नाही, विरघळलेली नाही. तर राहिलेल्या कडाकण्या सुद्धा आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर मी सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही ह्या गव्हाच्या पिठाच्या कडाकण्या बनवल्या तर तुमच्या कडाकण्या सुद्धा अशाच मस्त खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात. तर देवीच्या नैवेद्यालाच म्हणून नाही तर एरवी सुद्धा तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी ह्या कडाकण्या बनवून खाऊ शकता. तर इथे पहा, इथे आपल्या संपूर्ण कडाकण्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकाल संपूर्ण कडाकण्या एकाच आकाराच्या आणि एकाच रंगावरती तळून झालेल्या आहेत. अजिबात कुठल्याच कडाकण्या आपल्या लाल झालेल्या नाहीत किंवा मऊ पडलेल्या नाहीत. याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता. अतिशय खुसखुशीत अशा ह्या कडाकण्या बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकाल माझ्या हाताला थोडं सुद्धा तेल लागलेलं नाही. कमी तेलकट एकदम खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या ह्या कडाकण्या तुम्ही सुद्धा या नवरात्रीला देवीच्या नैवेद्यासाठी नक्की ट्राय करून पहा. मागच्या वर्षी सुद्धा मी गव्हाच्या पिठाची गूळ घालून केलेल्या कडाकण्याची रेसिपी दाखवली होती. ती सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. ती सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.